राग एवढ्यासाठी आहे की त्यांचं जे काही कामाची पद्धत आहे ही पूर्ण समाजाच्या हितासाठी नाही. त्यांच्या स्वतःच्या तालुक्यात एक कारखाना होता, तो आधीच स्थापन झाला होता. यांनी तो कारखाना अशा पद्धतीने चालवला की तो मोडकळीला आला. मग एका पक्षाच्या अस्तित्वासाठी आमच्या जिल्ह्याच्या संपूर्ण प्रगतीचा सत्यानाश करून घ्यायचा, हे मला नाही पटलं. तुम्ही तळात गेलेलेच नाही, या मातीतून फिरलेलेच नाही आणि एकदम लोकसभेला उभं राहिलात, कसं तुम्हाला ते अचिव्हमेंट होणार? माझं स्वतःच 2 लाख मतदान आहे आणि म्हणून मी तुम्हाला मदत मागतोय, हे ठीक आहे. शिवसेनेची नेमकी ताकद आहे किती या जिल्ह्यात? दुसऱ्याची मदत घेऊन मतं मिळवणं एवढीच ताकद आहे. मग विश्वजित चालतोय आणि विशाल का चालत नाही? म्हणजे तुमच्या मनात काहीतरी काळा आहे. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीमध्ये आपण लोकसभेच्या निवडणुकीचा दौरा करत आहोत. या दौऱ्यादरम्यान आपण विविध मतदारसंघात जात आहोत, तिथल्या नेत्यांना, उमेदवारांना भेटत आहोत, त्यांची मतं जाणून घेत आहोत, त्यांच्या भूमिका समजून घेत आहोत. आपण अशीच भूमिका समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सध्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये. सांगली लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यात बराच चर्चेला गेला, बराच गाजला. इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा घोळ, जो काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, या पक्षात बराच उमेदवारीवरून घोळ झाला. इथले उमेदवार विशाल पाटील जे काँग्रेसकडून तयारी करत होते, त्यांना ऐनवेळी तिकीट नाकारत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्या उमेदवारीवरून बराच राज्यात वादंग झाला, महाविकास आघाडीत फूट पडली का काय असं चित्र निर्माण झालं. त्या दरम्यान विशाल पाटील यांनी अपक्ष भूमिका घेत आपला अर्ज कायम ठेवला. त्यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटपर्यंत धडपड सुरू राहिली, पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही. यानंतर विशाल पाटील यांच्या मागे ठामपणे खंबीर उभे राहिले ते सांगलीचे तडफदार नेते, आक्रमक नेते असं ज्यांना ओळखलं जातं, सरकार अशी ज्यांची ओळख आहे सांगली जिल्ह्यात, असे अजितराव घोरपडे विशाल पाटील यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यांच्या प्रचारात ते सहभाग घेत आहेत, विविध ठिकाणी गावात सभा घेत आहेत, त्यांच्या चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतायत. अजित घोरपडे यांची ओळख सांगायची तर सांगली जिल्ह्यातील आक्रमक नेते, ज्येष्ठ नेते, ज्यांनी अगदी बापू घराण्याच्या राजकारणापासून त्यांची सुरुवात झाली. बापू विरुद्ध दादा घराण्याचा संघर्ष त्यांनी जवळून बघितला. कवठे महाकाळ तालुका हा त्यांचा बालेकिल्ला. इथूनच ते आमदार झाले, मंत्री झाले, राज्याचं काम त्यांनी केलं. असे सरकार म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यात, असे सरकार आज आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं लेट्सअप मराठीमध्ये. मी आता जशी ओळख करून देताना म्हटलं की तुम्ही विशाल पाटील यांच्या मागे ठामपणे उभे राहिलेला आहात. या उमेदवारीला कुठेतरी दादा विरुद्ध बापू या घराण्याच्या संघर्षाची किनार आहे. तुम्ही तो संघर्ष अत्यंत जवळून बघितलेला आहे. जनता पक्षातनं तुमचं राजकारण सुरू झालं, जनता पक्ष, अपक्ष अशा मार्गाने तुम्ही तुमचं राजकारण करत गेलात. परत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, याही पक्षांमधनं तुमचं राजकारण घडलं. तर नेमका हा संघर्ष कसा पूर्वीपासून कसा होता, आता कसा हा संघर्ष परत एकदा पुढे आलेला आहे? नाही, हा संघर्ष आता आहे अशी नाही वस्तुस्थिती. हा संघर्ष पूर्वी होता, तो प्रसंग संपलाय आणि त्या विषयावर पडदा पडलाय. आणि तो विषय सुद्धा एकट्या कोणासाठी किंवा दोघांसाठी नव्हता. हा तो सुद्धा विषय आम जनतेचाच होता. जनतेतील काही लोकांना असं वाटत होतं की पाटाने पाणी यावं, धरणाची जागा बदलावी, साठा मोठा करावा आणि जास्त मोठ्या साठ्यातून आम्हाला पाणी मिळावं. ती सुद्धा मागणी आम जनतेची, सार्वजनिक आणि सगळ्यांच्या हिताचीच होती. त्यामुळं असा काही स्वार्थी संघर्ष त्यात नव्हता, परंतु त्याला रंग देण्यात आला त्यावेळेला आणि त्याच्यातून वाद वाढले. ठीक आहे, तो विषय आता संपलेला आहे आणि फार मागं पडलाय. बरेच वर्ष झाली त्या गोष्टीला. आता त्याचा परिणाम आत्ताच्या काही राजकीय घटनांच्यावर आहे असं मला नाही वाटत. काही लोकांना ते काय शिळ्याकडीला ऊत आणायचा स्वभावच असतो, त्याप्रमाणे त्यांनी ते चालू ठेवले, पण ते काय एवढं खरं नाहीये. ते विषयच वेगळा आहे, राजकारणाच्या बाहेरचा विषय आहे तो. मग जयंत पाटील यांच्यावर सातत्यानं या मतदारसंघात नाही काय आहे, 2 गोष्टी आहेत. हस्तक्षेप केला किंवा नाही, हस्तक्षेप कोणाच्या देखत केलेला नाही, त्यामुळे त्याचे काही पुरावे नाहीत. परंतु जर हस्तक्षेप केला असेल तर त्याच्यावर उपाय ज्या त्या पक्षाच्या लोकांनीच काढायला पाहिजे होता ना. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा
की याच्यात मला थोडंसं असं दिसतंय की काही वेगळं संतोषी लोकांना हा संघर्ष आहे असं दाखवून बापूंच्या बाजूची काही मतं असतील ती यांना पडू नयेत असाच प्रयत्न करायचा आहे असं ते चित्र एकंदर मला तर दिसतंय. आता एक नक्की आहे की या घटनातला मी जुना साक्षीदार आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु या घटनेमुळं काही राजकारणात तिकीट देणं वगैरे हे बदल झाले असं काय मला वाटत नाही. हे ज्याच्या त्याच्या मागणीप्रमाणे ज्याच्या त्याच्या संबंधाप्रमाणे तिकीटाचं हे झालेलं आहे. आणि आता ह्या संघर्षामुळं काही झालं म्हणजे पुन्हा एकदा चर्चेत विषय यावा आणि आता दादा घराण्यातल्या माणसाला तिकीट दिलंय म्हणजे त्याच्या मागं जनता आज उभी राहिली आहे. मी सुद्धा त्या मागच उभं राहिलोय आणि मग बापूंच्या बाजूची मतं जावीत असा हा प्रयत्न असावा असा माझा छुपराजकारण शंका आहे. तुम्ही आता संजय काकांसोबत जे भाजपचे उमेदवार आहात त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे. जवळपास त्यांची तुमचे आणि त्यांचे बऱ्याच वर्षापासूनचे संबंध आहेत. तरी पण तुमचा आता त्यांना विरोध आहे, त्यांच्यावर एवढा राग का आहे तुमचा? नाही, सोबत काम केलंय असं नाही, परंतु सोबत मतदान देण्याची प्रक्रिया केली एकदा एक वेळेला. राग एवढ्यासाठी आहे की त्यांचं जे काही कामाची पद्धत आहे ही पूर्ण समाजाच्या हितासाठी नाही आणि विघ्न संतोषी पद्धत त्यांनी अवलंबली त्याच्यामुळं. आणि व्यक्तिगत राजकारण म्हणजे जसं व्यक्तिगत लाभासाठी राजकारण अशी परिस्थिती आहे त्यांची. त्यामुळं त्या पद्धतीने आम्हाला जाऊन आमचं गुणविल खराब करून घेण्याची इच्छा नाही म्हणून त्यांच्या विरोधात आहे. तुम्ही जाहीर सभांमधून त्यांच्यावरती टीका करता, त्यांनी कारखाने खाल्ले, कारखाने खाल्ले, तर हे नेमकं कसं म्हणजे त्या गोष्टी कशा आहेत नेमक्या? तासगाव तालुक्यात त्यांच्या स्वतःच्या तालुक्यात एक कारखाना होता, तो आधीच स्थापन झाला होता. यांनी तो कारखाना अशा पद्धतीने चालवला की तो मोडकळीला आला आणि नंतर तो विकला, यांनीच विकला दुसऱ्या पार्टीला, खाजगी पार्टीला. आणि दुसरा एक कारखाना विटे तालुक्यात होता, तो कारखाना सुद्धा चालवता आला नाही, चालवायला दुसऱ्या खाजगी पार्टीला दिला. हे असे दोन कारखान्यांची वाट लावली. गणपती जिल्हा म्हणून एक फार जुना संघ होता, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 70-80 वर्ष तरी झाली असतील, एवढा संघ जुना होता, फार उपयोगी पडणारा संघ होता, फार व्यवसाय होते त्यांचे, तोही संघ बंद पाडला. हे असं बंद पाडण्याची मोहीम आणि ज्या सहकारी संस्था सांगली जिल्ह्यात आहेत त्याची काहीतरी कार्यपद्धती आहे. मग ती कार्यपद्धती माणसांच्या गरजेनुसार आणि प्रचलित सहकारी कायद्यानुसार ठरलेली असते. ती मोडून आपल्याला काय लाभ होतो अशा पद्धतीची कार्यपद्धती दांडगावीने आणायचा प्रयत्न हा मान्य होणारा नाहीये. म्हणजे मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी जे काम करायचं आहे ते तुमची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी करायचं आहे काय? आम्ही जनतेचं काहीतरी भलं होतंय, ते भलं झाल्यामुळे जनतेचं मत आमच्याबद्दल चांगलं होईल एवढ्यासाठी आम्ही हे काम करतोय. ते दिलं सोडून आणि यांनी स्वतःच्या घर भरायचं जर काम सुरू केलं, तुम्हाला कुठल्याही कोपऱ्यात जावा जिल्ह्याच्या हेच ऐकायला मिळेल. इतकं स्ट्रॉंग मत आहे हे लोकांचं. त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करणं कठीण आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलेलं आहे. मध्यंतरी जेव्हा सांगलीचा सगळा वाद सुरू होता त्यावेळी संजय राऊत सुद्धा इथं आलेले, ते सुद्धा तुम्हाला भेटले, त्यांनी तुमची समजूत काढायचा प्रयत्न केला. नेमकं काय झालेलं? संजय राऊत आणि तुमच्यामध्ये चर्चा काय झालेली नेमकी? नाही, संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं की हे आम्ही या आघाडीमार्फत उभं करतोय, तुम्ही सहकार्य दिलं पाहिजे, कारण आमचे तुमचे काही दिवस संबंध होते. नाही, बरोबर आहे म्हणलं, संबंध होते, बरोबर आहे, परंतु तुम्ही आता जे काही उमेदवार उभे करताय, मला एक सांगा, एक पहिल्यांदा हाच प्रश्न विचारला मी, हे कशासाठी चाललंय? तर ते म्हणले पक्षाच्या अस्तित्वासाठी चाललंय, असं त्यांनी मला उत्तर दिलं. मग एका पक्षाच्या अस्तित्वासाठी आमच्या जिल्ह्याच्या संपूर्ण प्रगतीचा सत्यानाश करून घ्यायचा हे मला नाही पटलं. एक गोष्ट, जे उमेदवार त्यांनी आणलेत त्या उमेदवाराच्या माध्यमातून जर अभ्यास केला तर आता या संपूर्ण मतदारसंघात जवळजवळ 1830 पोलिंग बूथ आहेत. 18-30 पोलिंग बूथवर जवळजवळ 10,000 कार्यकर्ते लागतील मतदान करून घ्यायला. 10,000ची लिस्ट आहे का यांच्याकडे? कशी निवडणूक लढवणार?
तुम्ही तळात गेलेलेच नाही, या मातीतून फिरलेलेच नाही आणि एकदम लोकसभेला उभं राहिलात, कसं तुम्हाला ते अचिव्हमेंट होणार, कसे निवडणूक पूर्ण करणार? मग त्यांचं मत असं आलं की तुम्ही आहे की मदत करायला. मग हे आता तुमच्यात सुद्धा चेहऱ्यात फरक पडला हे ऐकून. कुणीतरी मदत करते म्हणून एवढ्या मोठी निवडणूक, एवढ्या मोठ्या लोकांच्या अपेक्षा भंग करून त्यांच्या डोक्यावर काहीतरी मारायचं, ही लोकशाहीतली पद्धत नाही. बरोबर, याला काय अर्थ नाही. माझं स्वतःच 2 लाख मतदान आहे आणि म्हणून मी तुम्हाला मदत मागतोय, हे ठीक आहे, हे ठीक आहे. थोडं वाढवायला मदत थोडं कमी पडतं ते वाढवायला आम्हाला मदत करा, इथपर्यंत ठीक आहे. माझं काहीच नाही, सगळंच मला पदरात टाका, असं होत नसतं, असं होत नसतंय. आणि आम्ही जरी जनतेपुढे गेलो सांगायला, काही जनता बोलून दाखवेल, काही बोलणार नाही, पण मदत होणार नाही. मग शिवसेनेनं कशाच्या भरोशावर हे धाडस? हा प्रश्न तुमचा अतिशय महत्वाचा आहे. कशाच्या जोरावर हे धाडस केलं? कशाच्या जोरावर नाही केलं, कुणीतरी आणखीन त्यांना शिकवलं. काय झालंय आता, यांचं एक संघटन झालंय, संघटनेतल्याच कोणाला तरी ते सीट मिळणार आहे. बरोबर, ही वस्तुस्थिती आहे. मग त्या गोष्टीचा फायदा घेऊन दुसऱ्या कुणाला तरी दाबायचं आहे म्हणून ही उमेदवारी. कोणतरी आहे हे जनतेला, म्हणजे नेमकं कोण आहे, कोणी सांगितलं नाही. आता ती दुसरी उमेदवारी जी होती ती याची होती, ही शिवसेनेची आहे आणि आणखीन काही लोक इच्छुक होते, ते इतर पक्षाचे होते. आता त्यांनी काही अर्ज भरले नाहीत, पण पहिल्या चर्चेत ते होते. तर त्यांना बरंच समजून सांगण्याचा प्रयत्न करा, पण ते काय थांबले नाहीत. आणि कसं झालंय, आता काही लोकांना संधीचा फायदा घेण्याची सवय असते. आता ही संधी आली आहे, ही 3-4 लोकांचं एक या मतदारसंघापुरती कमिटी झाली आहे, त्यातले 2 एका बाजूला आहेत. आपण आपलं घोडं जोरात दामटलं की आपलं बसतंय घोडं, अशा बेताने हे आग्रह करायचे प्रयत्न. जगतापांनी थेट आरोप केला की यामध्ये जयंत पाटीलच आहेत. केला आरोप, काही पुरावे आहेत त्यांच्याकडे. आज चर्चा ती आहे काही ठिकाणी. मला काही त्याच्या बाबतीत कुणी भेटलं किंवा पुरावे काही माझ्याकडे नाहीत, परंतु ज्या अर्थी एवढे लोक बोलतायत त्या अर्थी त्यांनाही कुठेतरी काहीतरी बातमी समजली असली पाहिजे, त्याच्यामुळे ते तसं बोलतायत. म्हणजे मला थोडा, मी शिवसेनेचा अभ्यास केला सांगली जिल्ह्यातल्या, तर सांगली जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेनेला जे हायेस्ट मतदान झालं ते तुम्हाला मिळालेलं होतं, म्हणजे 65,000 काहीतरी. ते आतापर्यंतचं सांगलीतलं हायेस्ट मतदान होतं शिवसेनेचं. शिवसेनेची नेमकी ताकद आहे किती या जिल्ह्यात? दुसऱ्याची मदत घेऊन मतं मिळवणं एवढीच ताकद आहे. प्रत्येक वेळेला कोणाची तरी मदत घ्यायची, त्याच्यातून थोडंसं मतदान वाढलं की ते आमचं मतदान. ही आयडिया आहे राजकारणातली, कायद्याला धरून आहे पण आयडिया आहे. मग हे आता असं किती वेळ चालणार? बरोबर तळातल्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन राजकारण करायची पद्धत येणार का नाही येणार? असं परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी काल सभेत म्हटलं की जर विश्वजितला हित उमेदवारी देणार असते हे माहित असतं तर पहिल्याच दिवशी काँग्रेसला जागा सोडली असती. इथं खरं त्यांनीच उत्तर दिलं, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं आणि ते अडकले. आता माझं मत आहे, हे जर तुम्ही बोलताय विश्वजित दिलं तर मग विश्वजित चालतोय आणि विशाल का चालत नाही? म्हणजे तुमच्या मनात काहीतरी काळा आहे की तुम्ही जे जगात सांगत. आता काही लोक चर्चा करतायत की अमक्याने केलं तमक्याने केलं, कुणी नाही केलं, तुम्हीच केलं, तुम्हीच ह्याच्या माग सूत्रधार आहात. पण कधी काळी शिवसेनेनं, म्हणजे वसंतदादांनी स्वतः शिवसेनेला मदत केली होती, मग तरीही अशी भूमिका कशामुळे? अहो मग ह्या स्वभावामुळेच लोक तुटून गेले ना. 40 आमदार एका दणक्यात जातात, याचा अर्थ काय आहे? काय खूळ लागले काय 40 लोक आमदारांना? आमदार निवडून यायला काय करावं लागतं ते आमदारालाच माहिती आहे. या देशात सध्या आता एखादं विधायक निवडून येणे सोपी गोष्ट नाहीये, फार अवघड गोष्ट आहे. जगातल्या सगळ्यात अवघड निवडणुका भारताच्या आहेत, सगळ्यात अवघड निवडणुका. आणि तिथं ते निवडून आलेले 40 आमदार आपलं भवितव्य बाजूला सोडून निघून जात आहेत. काय त्याच्यामुळे काहीतरी तर त्याग असेल, काय काय डोक्यात कल्पना आल्या ते बघायला पाहिजे ना. तुम्ही विशाल पाटलांना, म्हणजे विशाल पाटलांच्या मागे आपण उभं राहावं असं तुमचं कधीपासून तयारी सुरू झाली? ज्या वेळेला नक्की कळलं की भारतीय जनता पक्ष विश्वासघात करणार आहे आणि
काकाला म्हणजे संजय पाटलांना उमेदवारी देणार, बरीच निवेदनं दिली. ती निवेदनं सगळी मी बघितली आहेत. कोणी कोणी दिली? प्रत्येक तालुक्यातून दिली आणि प्रत्येक तालुक्यातून दिली आणि बीजेपीच्या लोकांनी दिली. हा, ती निवेदनं प्रत्यक्ष नेऊन दिली. आग्रहाने सांगितलं, साहेब करू नका, हे पक्ष बंधनाची भीती आम्हाला घालू नका. हा जिल्हा सांगली आहे, हे मुंबई नाहीये. हा, देशाला स्वातंत्र्य मिळताना जे काही योगदान दिलं त्यातला हा प्रमुख जिल्हा आहे. वसंतदादांनी त्यावेळेला ते बंड पुकारलं. जी.डी. बापू, आपले खासदार पाटील, त्यावेळेचे पहिले खासदार, या सगळ्यांनी जे योगदान दिले, जीवावर उधार देऊन दिलेल्या योगदानातला हा जिल्हा आहे, त्या परंपरेतला. तुम्ही आम्हाला पक्ष यशस्वीची भीती घालू नका, हा माणूस नको आहे आम्हाला. तोंडावर सांगितलं होतं, तो बसला असताना सांगितलं होतं. एवढं करून सुद्धा पुन्हा नाही देणार. मग देणार तर आम्ही काय करायचं आम्ही करणार. हे बरोबर नाही ना. एवढं सांगताय त्याचा अर्थ काहीतरी तो विचार करायला पाहिजे होता. अहो, यातला काहीतरी मार्ग काढू. काय झालंय तुमचं? काही नाही, संस्था विकायला सुरुवात केली या माणसाने. आता ते अर्ज भरलेलेच डिटेल घ्या. मागच्या वेळेला किती इस्टेट होती ना आता किती झाली तुम्हीच बघा. हे काय कशासाठी? म्हणजे आम्ही काय, आम्हाला काय स्टेशनवरचे, असं अर्थ निघतो ना. ते नाही पटलं लोकांना. त्यांनी तुमचा पण 2 वेळा तुम्हाला साथ देतो म्हटले, दिली नाही, असा पण आरोप होता. विश्वासघात केला आणि त्याच्यात भारतीय जनता पक्ष सामील आहे. त्या विश्वासघाताचं नियोजन भारतीय जनता पक्षांनी केलं. म्हणजे भाजपचे उमेदवार होता ना 2014ला तुम्ही? हो, तरी पण त्यांनी साथ दिली नाही. नाही दिली. ही वस्तुस्थिती आहे. विश्वासघात त्यांच्या ह्याच्यात आहे. त्याच्यामुळे हे करावं लागलं, त्याला काय पर्याय नाही. कुठलीही सार्वजनिक गोष्ट हे इथनं पुढे चालून देणार नाहीत जी समाजाच्या हिताची आहे. हे नक्की झाल्यावर आमचा स्कोप थांबला ना, आमचा राजकारणाचा स्कोपच थांबला. कारण का तर हे बीजेपीची ताकद वापरणार, आमच्यावर आघात करणार, आमचे सगळे मनसुबे बेचिराख होणार. राजकारण पुढचं करणार कसं? लोकांच्या अपेक्षा, लोक येणार आमच्यापर्यंत, त्यावेळी असं आहे, ह्या 10 गावांचं म्हणणं असं आहे, हे करायचं आहे. जर नाहीच होऊन देणार असेल तर मग काय केलं पाहिजे? आता तुम्ही 15 वर्ष आमदार नाहीये, तरी पण लोक आज येतात तुमच्याकडे. ते आता काय, तुम्हीच कोणाला तरी विचारा. मी येतात. या मतदारसंघाचा माझ्यावर खूप मोठा उपकार आहे. काय भावना या मतदारसंघाने समजून घेतल्या मला एकट्याला विचार पडतो आणि उत्तर लवकर सापडत नाही. परंतु अटॅचमेंट अजून आहे. 30-30, 40-40 वर्ष, 30-35 वर्ष तरी या भागातली अनेक लोक माझ्याशी अटॅच आहेत. हा, कदाचित एक्सेप्शनल केस असेल. मला अंतःकरणाला समाधान देणारी गोष्ट आहे, त्यामुळे ती मी जपणार शेवटपर्यंत. अजूनही मी जसा एखादा नवीन आमदार उभा राहतो, तो ज्या गतीने काम करत असतो त्याच गतीने काम करतोय. माझी गाडी रात्रंदिवस फिरत असते. लोकातच आहे. आता तुम्ही विशाल पाटलांसोबत जायचा निर्णय घेतलाय. विशाल पाटलांना तुम्ही कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती समर्थन दिलेलं आहे? विशाल पाटलांना सगळ्यात मोठं समर्थन म्हणजे राहिलेले इरिगेशन प्रोजेक्ट जे आहेत, काही छोटे छोटे भाग राहिलेत, ताकारी, म्हैसाळ आणि टेंबू मधले. ताकारी, म्हैसाळ, टेंबू हे या भागातले सगळ्यात मोठे प्रकल्प आहेत. इवन आशिया खंडातले सगळ्यात मोठे प्रकल्प आहेत. तर त्याला ते म्हैसाळ जो प्रकल्प आहे त्याला सगळ्यात जास्त गती मी मिनिस्टर असताना दिली आणि जवळजवळ पूर्ण केलाय. कुठेतरी क्वचित थोडंफार राहिलंय किंवा उंचवट्याचा एखादा भार राहिलाय. नवीन धोरण अवलंबून तिथं पाणी न्यायला पाहिजे. असे जे काही राहिलेले आहेत ते त्यांच्याकडून व्हावेत. काही नवीन कल्पना आहेत आमच्या की याच्यावर कोणची पिकं घ्यायची या पाण्यातून, त्याच्यावरची प्रक्रिया कशी करायची आणि त्याची विक्री कशी करायची. तर हे जे प्रक्रिया आणि विक्रीचं स्ट्रक्चर आहे यात विशाल पाटलांनी केंद्रातून आमच्यासाठी स्पेशल काहीतरी स्ट्रक्चर निर्माण करून मदत करावी ही आमची मुख्य अपेक्षा आहे. आणि आता तुम्ही जेव्हा संजय काकांना विरोध करून विशाल पाटील यांच्या मागे उभे राहिले, जनतेचं कसं समर्थन आहे तुम्हाला? खूप जोरात समर्थन आहे.
तुम्ही तुमच्या भूमिकेला जनतेचं समर्थन साथ आहे, पूर्ण साथ आहे. उलट जनतेला आनंद झाला आहे. की अजिबात चुकला नाही तुम्ही 1% सुद्धा. कारण तुम्ही आधी ठाकरेंसोबत होता, ठाकरेंचे दूत जे संजय राऊत ते तुमच्याकडे आले, त्यांना विरोध करून तुम्ही दुसरी भूमिका घेतली. त्यांना मी थोडी ऑफर दिली होती, हे सोडा, आमच्या हिताचं काहीतरी बघा. नाही, त्यांनी नाही ऐकलं. त्यांनी एक वाक्य वापरलंय, सगळ्यात महत्वाचा आमचा पक्ष. आले बघा पेपरला कुठल्या तरी, या सगळ्या राजकीय उलाढाली आले, सगळ्यात महत्वाचा आमचा पक्ष आहे. असेल तुमच्या दृष्टीने महत्वाचा, पण इथं मतदार त्यांच्या भावनेचा काहीतरी विचार करता का नाही, का तुमच्याच याच्याप्रमाणे सगळं करायचं असं नाही होत. आम्ही जर लोकांच्या भावनेपासून फार लांब गेलो तर पुन्हा इथे येणं अवघड आहे. आता ते लोकशाही तशी नाही राहिलेली. आता आम्हाला बंधनं काही पाळावे लागतात. कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरेंनी सांगली मागितली असं म्हणतात, तर हे कितपत ही तडजोड तुम्हाला किंवा हा दावा कितपत पटतो तुम्हाला? कोल्हापूरचे सतेज पाटील मिनिस्टर होते ते, आणि सांगलीचे कदम, विश्वजित कदम, या दोघांनी सांगितलं की अशी काही वाटाघाट झालेली नव्हती. हेच वैशिष्ट्य आहे साहेब. मी आता कोणावर टीका करू इच्छित नाही, त्याच्यातून पुन्हा आणि क्लेश वाढायला नको. तर काय आहे, काही काही लोकांना रेटून बोलायची सवय असते. राजकारणात प्रमाण जास्त आहे, त्यातला प्रकार आहे हा सगळा. आता विशाल पाटील यांच्यासाठी तुम्ही प्रत्येक गावात सभा घेताय, प्रत्येक गावात म्हणजे तुम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखं जात आहे. कितपत खात्री आहे त्यांच्या विजयाची? नाही, खात्री आहे साहेब, 100% खात्री आहे. कारण दररोज आमचं संध्याकाळी किंवा सकाळी इतर तालुक्याची फोनवर बोलणं असतं. माझं असतं, विशाल पाटलांचं असतं, आमचे एक सहकारी आहेत जगताप, त्यांचं असतं. त्यामुळे आम्हाला इतर तालुक्यांचाही अंदाज येतो. आणि दुसरं काय झालेलं आहे की हे तालुके फार विभक्त नाहीत एकमेकापासून, हे इंटरलिंक तालुके आहेत सगळे. त्यामुळं इथं जी भावना आहे त्याच्यापेक्षा फार वेगळी काय भावना शेजारच्या तालुक्यात आहे असं नाही आहे. जवळपास एकसारखीच भावना आहे. आता तुमचं इथून पुढचं राजकारण कसं असणार आहे? कारण तुम्ही आता एकतर महायुतीत पण नाही आणि महाविकास आघाडीत पण नाहीये. मग आता तुमचं इथून पुढचं राजकारण कसं असणार आहे? कारण आता तासगाव कवठे महांकाळमध्ये राष्ट्रवादीची सीट आहे, संजय काकांना तुमचा विरोध आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला भाजपकडनं पण संधी मिळण्याची शक्यता नाही. मग तुमचं आता इथं भाजपकडून संधी दिली तरी मला नको आहे. नौशे आलाय. खोटं बोलण्याचीही काहीतरी सीमा असते, खोटं बोलण्यात सुद्धा सीमा असते. त्या सीमा पार केल्या त्यांनी सगळ्या. साहेब, तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव आला नाही किंवा तुमच्यावर वेळ आली नाही. आमचं अंतःकरण किती पिळवटून गेलं हे आमचं आम्हाला माहिती आहे. बोलला होता काय, तुमची स्थिती काय होती, आमच्या मदतीतून तुम्ही काय काय मिळवलं, आणि नंतर तुम्ही कोणत्या पद्धतीने हा विश्वासघात केला, हे फार वाईट आहे. एवढं सोपं नाही पचवणं. आणि म्हणून याला गप्प बसलो तर हे प्रकार वाढतील, आणि म्हणून तोंड देण्याची पाळी आली. असं आहे ते. आता पुढचं राजकारण तुमचं कोणत्या पक्षासोबत असणार? याच्या आधीच अपक्षच होती. या जिल्ह्याचा अपक्ष सभापती अखंड महाराष्ट्रात मी झालेलो आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, टोटल सगळं पॅनेल अपक्ष निवडून आणलं होतं. त्यामुळे ही अशी सवय आम्हाला बालपणापासून आहे, ते काय नवीन नाही आम्हाला. जनतेचा विश्वास हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, आणि त्याच्या जोरावरच पुढे जाणार. तर काय तुम्हाला, तुम्ही अपक्ष म्हणताय किंवा बंडखोरीचा अनुभव तुमचा एकदम जुना आहे. तुम्ही विशाल पाटलांच्या सभेत पण तुमचा हे बंडखोरीचं तुम्ही त्यांना, किती अवघड असतं बंडखोरी करणं, म्हणजे पक्षाविरोधात जाऊन? नाही, काय आहे, एकतर कोणत्याच पक्षाची मदत मिळत नाही, आणि नकळत सगळेच पक्ष विरोधात जातात. हे अपक्षांचं एक थोडंसं, किती टक्के जातात हा थोडासा भाग कमी जास्त असतो, परंतु होते तसं नैसर्गिक. हा अपक्ष आहे, एवढं एकदम उडी मारायला लागलाय, दाबा इथंच, असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्यामुळे तो एक थोडासा अडचणीचा भाग आहे. कुणी पक्षातून मोठा झालेला नेता जनतेला समजावायला येत नाही. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, कुठलीही मदत होत नाही. त्यामुळं तसं अपक्षाचं राजकारण अवघडच असतं. पण मी 3 वेळा अपक्ष आमदार झालो, आणि मंत्री झालो, सभापती या तालुक्याचा होतो अपक्ष, पूर्ण पॅनेल अपक्ष आणलं होतं. हे अनुभव आमच्या गाठीचे आहेत. त्यामुळं
प्रत्यक्ष काय करावं लागतं, एक आहे जनतेचा विश्वास संपादन केला की मग कशाची गरज नाही लागत, पण विश्वासपात्र वागायला लागतं, हे मात्र खरं आहे. आता साधारण जरा चौकशी करा, मी काय बोलत नाही तुम्हाला, कारण माझा मोठेपणा मी सांगणं काय बरोबर नाही, पण तुम्ही इतर काही पत्रकारांना विचारा की ज्या दिवशी विशाल पाटलांचा अर्ज भरला त्या दिवशी मी स्टेजच्या शेजारी एका गाडीत बसलो होतो, आणि ज्यावेळी वरनं मला बोलवण्यात आलं त्यावेळेला मी गाडीतनं उतरून स्टेजवर गेलो. काय प्रतिक्रिया लोकांच्या झाल्या हे तुम्ही पत्रकारांना विचारा. पत्रकार तर बघत होते वाट की आता कधी स्टेजवर येत आहेत, इतकं ते उत्सुकतेचं होतं. हे काय, याला काय कारण आहे, विश्वासाने येतात, दुसरं काय नाही. आम्ही कोणाला काय दिलेलं नाही, घेतलेलं नाही, काय फुकट धान्य वाटलं नाही, गॅस वाटला नाही, काय नाही केलेलं. मग हे एवढं उत्सुकता का लोकांच्यात? आधीच्या वागण्याचा परिणाम आहे. जे आयुष्यभर वागलो त्याच्यामुळं ते लोकांच्यात एक प्रकारचं हे तयार झालंय, मत तयार झालंय, ते त्यातून होत असते. तुम्ही आता म्हटला की तुम्ही कायम अपक्ष, म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही आधी जनता पक्ष, परत अपक्ष, परत काँग्रेस, पुन्हा राष्ट्रवादी, पुन्हा भाजप, पुन्हा शिवसेना, असं तुमचं राजकारण राहील. म्हणजे नेमकं तुमचं पक्षांशी पटत नाही की काय होतं? नाही, त्यांनी जे काही त्यांच्या पक्षाच्या स्वार्थासाठी ऍडजस्टमेंट सांगतात ती मी नाही करणार. आजही सांगतो मी नाही करणार, आणि त्यांनाही बेकायदेशीर करायला परवानगी देणार नाही. एखादा पक्षाचा कार्यकर्ता जर बेकायदेशीर कृत्यात माझ्या ह्याच्यात सापडला, मी सपाराम करून टाकणार, कायदेशीर वाटेल ती कारवाई करून मी संपवून टाकणार. अर्थात त्याला संपवणं हा उद्देश नाही आहे, पण गुन्हा थांबवणं हा उद्देश आहे. दुसरं काय झालं तर काय वाटेल झालं, व्यक्तिगत काय काकाबरोबर हे याच्यातला अर्थ नाही, पण वागणं नाही ना बरोबर, याला कोण काय करणार? आणि हे बघून काही पक्ष सल्ला देत असतील, अहो चालायचं असंच असते, जरा द्यायचं असते सहन करून, नाही जमणार, अजिबात नाही जमणार. हा थोडासा स्वभावातला विशेष आहे, त्यामुळे हे असं घडत. म्हणजे कधी कधी कसं होतं, पक्ष बदलल्यानंतर लोक मागे येतात, नाही कार्यकर्ते सोबत येतात. बघा तुम्ही आता काय काय व्हायला लागले ते बघा. सभा सगळ्या झाल्या, लोक गोळा झाली आहेत, आणि माझ्या हा प्रश्न मात्र माझ्यापेक्षा विशाल पाटलांनाच विचार. कधी कधी असं होतं की स्वार्थासाठी पक्ष बदलतात, असा पण आरोप होतो. बरोबर आहे, पण तसं घडलं नाही. म्हणजे ज्या वेळेला पक्ष बदलला त्याच्या वेळेला सार्वजनिकच कारण होतं. आता या एका आरोपाला भिवून जर गप्प बसलं तर बाकीचे नुकसान होत आहे. याला काय करायचं? किती अडचणी एखाद्या कार्यकर्त्याच्या पुढे असतात तुम्ही बघा. इकडं जनतेच्या आरोपाला भ्यायचं का तिकडं पुढचं काही सफलता मिळवायच्या दृष्टीने प्रयत्न करायचा, काय करायचं काय? तुम्हाला भाजपच्या कोणत्या नेत्यानं फोन केला का संजय काकांना सोबत मदत करा किंवा सोबत या म्हणून वगैरे? असं केलं की देवेंद्र फडणवीसांनीच केलं. हो. बरं, काय बोलणं झालं? नाही, जरा बसूया, जरा मार्ग काढूया. मार्ग म्हणलं काय निघणार आहे ते मला माहिती आहे, आणि साहेब आता एकमेकाला फसवण्याचं बंद करू, बस झालं. नाही काय काय शब्द दिले होते सगळे वाचून दाखवू का काय करू? नाही, ते त्यांनी चूक कबूल केली मात्र फडणवीस. हो, करावीच लागली त्यांना. काही काही प्रश्न मी विचारले, हे का झालं, हे का झालं, हे का केलं? हा, जसे म्हणजे कोणते प्रश्न विचारले तुम्ही? मी प्रश्न विचारले, परत का तिकीट दिलं? बर, त्यांनी केलेल्या कृत्याच्या बाबत तुम्हाला निवेदन दिले, काय केलं तुम्ही मुख्यमंत्री होता. राज्यात जर अन्याय झाला तुमच्याकडेच लोक निवेदन देणार ना. नाही केलं तुम्ही, ऍक्शन काही घेतली नाही. तुम्हाला जनतेचं कल्याण नाहीये, तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे फक्त. नाही चालणार साहेब, म्हटलं नाही, आमचं नुकसान करून तुमचा पक्ष वाढावा मला मान्य नाही. आणि काय कोणाला गरज आहे राजकारणाची एवढी? थांबलं काय त्याच्यात विशेष आहे? काही विशेष नाही. आता काँग्रेसच्या मतदारांची मानसिकता आहे का चंद्रहार पाटलांना मदत? म्हणजे विश्वजित कदम जाहीरपणे स्टेजवर जात आहेत महाविकास आघाडीच्या, म्हणजे काँग्रेसनं समर्थन तर दिलेलं आहे चंद्रहार पाटलांना, पण मतदारांची मानसिकता नाही, अजिबात नाही. चंद्रहार पाटील अजिबात नाही. अहो, कुठेतरी पूर्वीचा संबंध लागतो, काहीतरी ऋणानुबंध बांधले गेलेले असतील तरच ते संबंध तयार होतात. आणि त्यातल्या त्यात हा जिल्हा सांगली आहे, म्हणजे काही साध्या लोकांचा जिल्हा नाही हा. नाना पाटीलांपासून ते वसंतराव दादांपासून ते डी बापूंपर्यंत एकापेक्षा एक महान नेते या जिल्ह्यात होऊन गेलेत. क्रांतीवीर आहेत सगळे. हे ह्या जिल्ह्याची परंपरा अशी नाही आहे, कधीच असं होणार नाही.
चंद्रकांत पाटलांचा जर पहिल्यापासून संबंध असता, काही गोष्टी घडवल्या असत्या, तर मग ठीक म्हणजे आहे. तुम्हाला चंद्रहार पाटलांना विरोध आहे की शिवसेना ठाकरेंनी तो उमेदवार दिला त्याला विरोध होता? नाही, त्यांनी दिला, त्यांना संधी आली म्हणून दिला. मी काही त्यांच्यावर हे करणार नाही. त्यांनी त्यांचा संधी प्राप्त झाली म्हणून त्यांनी दिला. पण देताना जरा विचार जनतेचा करायला पाहिजे होता, तो केला नाही, म्हणून विरोध करावा लागला. विश्वजित कदमांची काय भूमिका आहे आता? म्हणजे तुमच्या भूमिकेला त्यांचं छुप उघड कसं नाही, त्यांची भूमिका पक्षाबरोबर आहे. बरं. त्यांनी तसे जाहीर हे केलं, परंतु मला वाटत नाही त्यांचे कार्यकर्ते ऐकतील. नाही ऐकणार. आणि तो मतदारसंघ तसा सदन आहे. बरं. म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा त्या जनतेने बरेच चांगले दिवस बघितलेले आहेत. ती काय केवळ थोड्या गोष्टीवर जगतात अशातला अर्थ नाहीये. ते भरपूर त्यांनी अनुभव घेतलेला आहे जनतेने. ते लोक नाही साथ देणार. ते विश्वजित कदमांचं न ऐकता मतदान करणार, अशी माझी तर खात्री आहे. तर हे होते आपल्यासोबत अजित घोरपडे, ज्यांनी विशाल पाटील यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचं ही नेमकी भूमिका का होती, त्यांनी विशाल पाटील यांना समर्थन देण्याची भूमिका का घेतली, संजय काकांना त्यांचा का विरोध आहे, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा फक्त लेट्सअप मराठी.